झटका मशीन आहे वन्याचा प्राण्यापासून संरक्षण व्हावं म्हणून तार असं चौकून लावली आहे. आपण चारी कोपऱ्याने तारा लावून देतो वन्य म्हणजे ही तार आहे ना, जे पण शेतात जनावर येतात त्या जनावरांना एक झटका देतो आणि ते लांब पळून जातात, त्याच्यामुळे पीक सुरक्षित राहतं. पातीला पलटलं दाखवू चल 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 मज्जा झाली काय तो पातीला दगड दगड फुटल्यामुळे पातीला कलंडलं. आता बसले बसला आता बसला बाहेर त्या साईडलाच उकळत होतं. अगं पातीला इकडं आलेलं पलीकडे घ्या नाही पुढे गेला घ्या वहिनी शर्ट घालून भाकरी अंकिता बसणार होती ना. ऊन लागतंय, ऊन आहे, त्या झळ्या लागतात एवढ्या. ए छोटू कशा बसले तू करू लागते का? करू लागायचे का? होय ग भाकरी करायच्या का? नको कश बघते तुम्ही करा की भाकरी. बरं आहे ते उलताना पण आहे पळी पण आहे भाजल सावकाश. पावडर नाही म्हणून पीठ लावलं काय पावडर नाही म्हणून पीठ गेलं शूटिंग काढायला आधी पपई कच्चीच आहे. अयो आम्हाला कच्ची वाटली चिरा बर कशाला पाणी तर चिर किती काय खायचे काय? अगं मग खाताल तोंडात नाही जात मग त्याला कशा तोंड लावायचे मध्ये खायचं चिर त्याला काय धुवायचे म्हण. अगं कावडा हाकलाय त्याच्यावर आणली तोडून आम्हाला कच्ची वाटलेली पण ही बोलली ती पिकली नाही पिकली ना बाळू पपई पिकली पिकली ती आता पिकली हातावर यायला लागत होती सर्व ती कच्ची आहे ती. तशी कशी कापा लागली? कच्ची कापली नाही कशी हाय पिकली एवढी नाही पण बाद झाली. हाय त्याला मंगल बोलती घेऊन या. असं बसलंय लय वरी मला तर धुर आणि सर्दी सीझन केला आता हरावरच वापरा दे बाबा जाळच लावू नका. मला पण दे ना त्या भाकरीला चित्रकथा आणली बा कसले केले पहिली भाकर आहे ना. अरे तू म्हटली होती ती तुला खायची काही त्याला मजा वाटते इथं पाणी पण येणार आहे ना. तिकडे जाते नाणीकडे तेवढी नको 5 वाजता नुसतं जायचं यायचं ना सांच्याला म्हणतात ना ते शेत सगळं फिरून यायचं बरं का जण कोणाला खायची ये दीदी ये ना कधी खा हे आणखी ताई तर हा भुईमुग आपण आता ये रे जरा मदत कर. कुठलं उपटू मला सांग. नीट उपट पडशील बेडशील तू. हेच दिसायला आले मोठं मला. होय भाई आता बघा जवळ ना घे. ओके हा उपट. कोवळे 2 नाही नका ना कावळ्या शेंगाय बघ कुठलं ती पण तेच शोधत होती.
टाइम आहे का अजून यायला इथं झाड सुकलंय हे बघ त्याला पण आहे ते बघ ते सुकलेले सगळे गेले ते तिकडं आपणच राहिलो इथं झोपा काढतोय मस्त कधी होते आता काय माहिती अरे मगाशी ते नव्हतं बोलत खायचं का नाही ते मी काय म्हणत होतो संध्याकाळी बोलतात ना की पालखीचं तसं दर्शन घेऊन नाही जाणार मी म्हणलं मी सकाळीच घेतले आज पालखीला तुम्हाला कुठं ते म्हणत होतं हा पालखीला खांदा कुठं द्यायचा नाही ना ती तुम्हाला सुटा काय म्हणते सकाळीच पडून आलो ते आंबा पडला इकडं आंबा पिकतो रस गळतो काय माहिती पडलाय काय हे काय आंब्याचा आंबा ते मगाशी एकाने तोडला होता ते नव्हतं का छोटं हा 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 मरत तिकडं असं कधी जेवण होणार दमलो आम्ही आव आपणच राहिलोत का इथं 4-5 जण बाकी सगळे तिकडे काम करत काय ग राईस घ्या आता काय करण नव्हतं केली असती ना मशीन मग झालं झटका बसला असता आता तुम्ही काय खाणार राईस करा करा ताट बनव भूक लागली तुला माहिती आहे इब्राहिम इब्राहिम नाही नाही असू दे बोला काय विषय नाही त्याच्या बापाच काय नाव होतं फतरू रामकृष्ण हो हो फतरू रामकृष्ण इब्राहिम ही जरी असते इब्राहिम असते अरे त्या टाईट पॅन्ट पेक्षा ह्याच बरे मी लय भारी वळ केलं लवकर पार्टी बदलली लगेच कोणी बदललं हा लय चालू पार्टी अरे हे बघितलं तिने आणि ते बघितलं तिला हे चांगलं दिसलं की आली लगेच इकडं काय करावं चांगलं मटण सोडून कोणी येईल का ग काहीतरी वेगळंच आहे तिथं मलाच कळालं ती काय वेगळीच काय काय मला पण कळालं मग काय कळालं सांगतो नंतर देऊ का मला पण करेक्ट ओळखू आलं एकदा दोनदा बोलली आणि डायरेक्ट पार्टी चेंज केली फॅमिली नाही त्यांना नाही काय त्यांचं तिकडे झोपलेले नाही कोणी काय म्हणलं नाही तिच्या मनातच ही पण ताट फेकू द्या पाहिजे तिने काय कोणीतरी आलं बस रोहित का रे रोहितच आहे रोहित आहे रोहित हो काय खरं बरं झालं बसवा आता त्यांना रोहित तर येतच आहे मटण काढत बसलो हा ए ऐक ना मोबाईल दे ना वर्षा तुझी काय किती माहिती आहे थोडी म्हणते करायचं ये रोहित या ए इकडे देखील माझ्याकडे त्यांचं मी टोमने मारायलाय ना बरं बोल भात कसं झालाय कच्चा झालाय छान झालाय मग छान झालाय हा सगळे फुरफुर काय गरम गरम आहे मंगलमाव काय बोलायचंय का बोलून घे अरे तुम्ही भाताला बघून पार्टी चेंज केली आणि तू म्हणती कसं झालाय म्हणणं एवढा भात छान झालाय ए ऐक ना
माळगाव एवढा भात छान झालाय, बिर्याणी खाता खाता इकडं आले म्हणा. पार्टी चेंज केली. माळगाव आणून देतो घालती का? कोणाला? तिला का तुम्ही घाला ते स्वतः जर घालत असेल तर तसं नाही. मला फक्त विषय एवढा आहे की तुम्ही बंद करा, मग माळ नाही घातली तरी चालेल. मला माळकरी नाही बनवायचे, सगळ्यांना व्हेजिटेरियन बनवायचे. बनतील ना? बनतील, मला स्वतःवर विश्वास आहे. मला काय शिकवू नको. तू ऑलरेडी शिकलेली आहे, तू आमच्यापेक्षा जास्त हुशार आहे. कोबी दे. हात नेमका होता भैया. रोहित त्या करून भेटत तुम्ही. पालखी म्हणून मी काय खाल्लं. कारण आहे ग त्यांच्याकडं, माझ्यामुळे नाही, त्यांच्याकडे कारण आहे. तिच्यावर पण एक पंगत झाली जेवण करून. तू पण जाणार रोहित संध्याकाळी. गाईज काहीतरी बोला. काय नाही निवांत आहे आता, जेवण झाली, आता गार हवेला बसलोय. जरा आराम करू. आता मोरांची वाट बघतोय. 5 हा 5 वाजता मोर येणार आहे तिथं. बघू आपल्या नशिबात असेल तर आज मोर बघायला मिळते. हे बघ हे मंगल माव. आताच नाही ना, पुन्हा नंतर. तुला का असं वाईट टाकल्यासारखं बसली तिकडे जाऊन. शूट करायला पाहिजे होतं. जाळीत 8 दिवस तिथे तारत ते. केलंय ते केलंय केलंय. चालली जेवण. चांगली पंगत बसली बाबा जेवायला. ताटात वाढलं नाही त्याचं. काका बरं आहे का? बरे बाबा, आता तुझं काय? खावा खावा. बाळू खालीच बसला. मला बरे शेतकऱ्याला हा ते म्हणतो बरं आहे मला असं शेतकऱ्याला. तेव्हा एक काम करते इथं बस. दुसरी पंगत बसली आता. नाही ना, चौथी हा तिसरी झाली आता. भांडी घासायची, घरी जायचं. तुला काय तर निवांत आहे तिथं. कोरेगावला बाई आणि इकडं मिरवणूक. आणि मी करवंद खायला जायचंय. करवंद शोधायला. चप्पल पाय काटा बिटा गेला का काय? चालू आहे भैया. कर आवडे का काय असेल. राग येतोय रे तुला. तू तिकडे सुटलाय का काय बैल? तू नव्हता का मागाचा? नव्हतं तू. करवंदाचंच असेल ना? हो करून बघ. येऊ का आले ते इथं? आम्ही ते खात नाही. हात पाय घासायला दुसरं. सांग ना, करवंद खायला चाललोय. आणि रामकुंडचं एक वैशिष्ट्य इथं करवंदाची खूप झाडं असतात. तर हे आहे डोंगर आणि या डोंगरात खूप सारे करवंदाची झाडं असतात, म्हणून आम्ही करवंद शोधायला आलोय. जर मिळाले तर आपण खाऊया.
हे करवंदाचं झाड पण आता त्या करवंदाला पिकले नाही. पिकलेले नाहीत. हे आहेत करवंद. ए काय ते? अरे ते ब्लूबेरी ए थांबा, सावकाश दाखवा, सावकाश. खात्यात मला मग खात्यात घ्या वर पण आहे तिथे एक आहे. काय दुसरं आहे? ए दुसरं भलत खातान काय? ए धर हे. दाखव. कच्च हे काय? करवंद आहे ते. हे करवंद आहे. कुठे गेला का इथलं? तो भीमाशंकरला चल रे. है ना? भलताच खातान पडताना आजारी इथे. पडशील जाशील खाली तरी. थांब. भेटले का करवंद शेवटी? करवंद भारी लागलं. हे बघ बाबा काय आहे. थांब रे. हे बाई काय व्हायचं? पिकलेलं पाहिजे. हा भरला ते सफरचंद कुठल्या? अरे दे ना मला पण इकडं. त्याला द्या की थांब थांब माझं तू. टेंभुर्णी. काय खावं लागतं ह्याचं? अरे वरचं साल काढायचं आणि ते आतलं खायचं. ते दाखव रे तिला. नाही तर मरायचं पाय दारू बिरू असली. दगड ठेवला डोक्यावर दगड. का? डोक्यावर का दगड ठेवला? काय घासायचं? हात पाय घासायला भारी लागतंय. बी खायचं बाई? मामा वारलं तेव्हा असला आमची बाई खायचं? नाही ए चल तिकडे करवंद आहे. चल चल बंद कर. भागो भागो. तर इथं बघा करवंद हे आहे. करवंदाचं झाड. ही हिरवी करवंद आहेत. थोडी लाल लाल झाली ती पिकत आलीत पण वर तिथं काळी आहेत. ते काळ दाखव. आणि मी तुम्हाला काळ ऐक काट असतात. हाताने खाली काय केलं? हा. आणि हे असं करवंद. हे अख्खं झाड करवंदांनी भरलेले. गोड आहे. असं कर की हे बघा हे खाल्लं आम्ही. चांगलं टिंबूर नाही ते. टिंबूरनं खाल्लं. आता देतात ते, आमचा हाती येऊ ते टेंभुर्णी घेऊन ये. ते कशाने तोडणार आहे पण? वाकायची थोडा आता कसं. काय झाड आहे ते? तडतडीचं. तडतडी म्हणते त्याला. ह्यालाच का? खायचं म्हणून. चल इकडनं जाऊ. आता तो फाशीचं. तो तर आधी पुरा झाला. आला कोणा तिकडे? ए आणलं बघ तोडून. कसं जाऊ ग खाली इकडे. एवढे तर भागून जाते. काय करायचं नाही इतकं. वर आंबा आणि खाली बॉम्बा. आकाशी आंबा आणि खाली माग बॉम्बा. वनस्पती आहेत सगळ्या. हा हे सरक बाजूला. ए माऊ काशी मध्ये थांबले. वर चला आता. कुठे थांब थांब ना मला पण दाखव. ए ते कडे पटार बघायचा इकडे. हे बघ मोराची पिस. मोर पण येतात नाही तर त्यामुळे तर पडलीत. आले ही सगळे आपलेच आहेत की. मी म्हणते कुठली माणसं आलीत बाबा इकडे. आणि हे शेणखत आहे. इकडचे लोक अजिबात केमिकलचं खत यूज नाहीत करत आहे. शेणच टाकतात. त्यामुळे शेती पण ऑर्गॅनिक होते.
गोरे किती गोरे त्या गोरे तिथं पाईपलाईन सोडली ही पाईप सोडली ते लाल ते नाही येते दोघंची ती डोक्यावर दगड ती बाई तिथून काय उडी मारायची काय आपण आता लाईट नाही बघ ती पाईपलाईन फुल भरून चालते पाईपलाईन पाणी लाईट नाही लाईट खरी का आता मजा येते उभा राहायचं आणि द्यायचं ढकलून त्या माकडाला दाखव कसं दिसतंय ते आलं. हे कुठं आता तू सांगतो म्हणजे काय पाणी करते तू त्या आसरा पुंजायला हो जेव्हा हो तिथं रेखा मेरा आकान मी तिथूनच मळई हो डुकर बघा रे घरी बैलगाडी पण घरी चालली. हिर्या ए हिरा कोणता हिरा आणि कोणता आवड्यात काय कळायचं बाबा याच्यात होय बाळू कसं कळायचं आता आम्हाला हीच आहे का हिर्या थांबरे गेलं इथं तर बोरिया बिस्तर ए बाबा मारू नको मला पॅक पूक केलंय सगळं निघायचं का आता आता घरी निघायचं आता टाइम किती झालाय आता आता लय टाइम झाला बाबा फिरायचं आता कवर झाला आता आता बैलगाडी पण झुपली आता जायचं घरी हिरा हे बघतोय माझ्या ओ गो दिवस पण मावळला आमची पार्टी पण संपली आहे आता आम्ही चाललो घरी आणि असंच आमची पार्टी संपती तसाच हा ब्लॉग पण संपतोय. इथपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय. हय हिरो काय तू कसल्या शिट्ट्या मारायला लागला त्याला वास यायला लागलाय. अरे हे काय गावातले का काय इथलंच आहे हे असेच झटतात बाबा इथली कुत्री माझ्या पायाला असं का करतात बरं रे खा आता तू पोटभर खा. बाय बाय आता तुझी मज्जा इथं हिरा चला आणि आता बघ कसं झालंय हो बरे बाबा जजमेंट आहे तुला चालवायचं चलो चलो अगे मग अशी का स्टॅच्यू झाली चला चला निघालो भरलं आपण बसतो तर त्याची लय मोठाली उच होत हे